नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सायलेंट वर्ड. म्हणजे आपण बघतो की रोज आपण जे शब्दार्थ वापरतो, आपल्याला खूप सारे शब्दार्थ माहीत असतात, त्यांचा आपल्याला उच्चार देखील माहीत असतो, त्यांचा अर्थ देखील माहीत असतो. परंतु काही काही शब्द असे असतात सायलेंट वर्डचे, जेव्हा आपण लिहायला जातो तेव्हा काय होतं की नेमकी स्पेलिंग काय लिहावं, किंवा खूप सारे असे शब्दार्थ असतात, व्हॅकॅब्युलरी असतात की त्याच्यामध्ये काही शब्द रिमूव्ह केलेले असतात, त्याला सायलेंट वर्ड म्हणतात. किंवा असूनही ते त्यांचा उच्चार केला जात नाही, त्यांना सायलेंट वर्ड म्हणतात. रिमूव्ह किंवा ॲड त्याला पण सायलेंट वर्ड म्हणून आपण ओळखलं जातो. तर असे खूप सारे असे सायलेंट वर्ड आहे डेली यूजचे, आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे, आपल्याला त्यांचा उच्चार देखील माहीत आहे. परंतु आपण ते शब्द घेऊन आपण इंग्लिश देखील फ्लुएन्सीमध्ये बोलतो. परंतु जेव्हा लिहायची वेळ होती तेव्हा काय होतं की नेमकं आपण गोंधळून जातो, इथं ई टाकावा का आय टाकावा, काय टाकावा. तर असे आपण 20 असे सायलेंट वर्ड घेतलेले आहे आज. तर मी तुम्हाला एक चॅलेंज देतो मित्रांनो. तर तुम्ही फक्त आता सध्या वाचून दाखवा. तर 20 पैकी किती शब्द तुम्ही व्यवस्थित उच्चाराने वाचू शकतात. चला तर आपण पहिला बघूया. इथे इथे बघूया आपण. पहिला आहे कप आणि बोर्ड, याचा उच्चार होतो कपबोर्ड, आणि इथे आहे कपाट. तर आपण जर जनरली असा एखाद्याला शब्द दिला तर तो काय वाचेल, सरळ सरळ नवीन शब्द कप आणि बोर्ड, कपबोर्ड, कप आणि बोर्ड असा वाचतो, कपबोर्ड. पण इथे काय आहे, हा पी आहे तो आहे सायलेंट, म्हणजे याचा अर्थ काय होतो कपबोर्ड. कपबोर्ड म्हणजे इथे कपाट. दुसरा आहे आपण लिसन. ओके, लिसन म्हणजे ऐकणे. आपल्याला नेहमी शब्द माहीत आहे, आपण म्हणतो लेट मी लिसन, मला जरा ऐकून घे. पण आपण लिसन लहानपणापासून ऐकत आलेलं, पण स्पेलिंगमध्ये काय आहे, लिसन LISTEN. जो टी आहे ना तो आहे इथे सायलेंट, म्हणजे इथे काय होतं की लिसन. लिसन म्हणजे ऐकणे. नंतर आपण राईट, हा रायटिंग असेल तो आपण शब्द लहानपणापासून आपण रायटिंग करत आलेला आहे किंवा आपण ऐकत आलेला आहे. पण राईटचा जो इथे स्पेलिंग आहे ती आहे WRITE. म्हणजे काय की डब्ल्यू हा इथे सायलेंट आहे, याचा उच्चार होतो राईट. राईट म्हणजे लिहिणे. नंतर आहे रॉंग. ओके, रॉंग देखील इथे काय आहे की डब्ल्यू इथे सायलेंट आहे, RONG, याचं देखील रॉंग होतो. परंतु जी स्पेलिंग आहे WRONG, रॉंग म्हणजे चुकीचे. नंतर इथे बघतो आपण आन्सर. आन्सर देखील इथे बघतो आपण ANSWER. इथे देखील काय आहे, डब्ल्यू आन्सरमध्ये सायलेंट आहे, आन्सर म्हणजे उत्तर. नंतर 6 नंबर आहे नाईफ, KNIFE. नाईफ म्हणजे काय, नाईफ म्हणजे सुरी. नाईफमध्ये जो सायलेंट आहे तो आहे के. आपण सायलेंट म्हणजे काय, तो शब्द किंवा तो उच्चार किंवा ABCDमध्ये अल्फाबेट तो घेतला किंवा नाही घेतला तर उच्चार तोच होतो, त्याला म्हणतात सायलेंट. इथे बघा आता नाईफ आहे NIFE, याचा देखील उच्चार काय होतो नाईफ. पण के आहे, के हा एक आहे सायलेंट आहे. तसंच आहे नो. नो म्हणजे माहीत असणे. इथे देखील बघा KNOW, नो म्हणजे माहीत असणे. आपण म्हणतो आय डोंट नो, मला माहीत नाही. डू यू नो, तुला माहीत आहे का. आपण नेहमी उच्चार करतो, परंतु काय होतं की जेव्हा रायटिंग करताना तेव्हा नेमकी कन्फ्यूज होतो. नो कोणता नो लिहावा, हा NO नो लिहावा की KNOW लिहावा, किंवा NOW कोणता NO हा बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्ही हे पाठांतर करून ठेवाच, किंवा जे सायलेंट वर्ड आहे ते आपल्याला पाठांतर किंवा नेहमी रायटिंग करून लक्षात राहण्यासारखे आहे. नंतर आहे 8 नंबर. 8 नंबर बघतो आपण ऑनेस्ट. ओके, आपण नेहमी प्रामाणिक शब्दासाठी ऑनेस्ट वापरतो शब्द, परंतु ऑनेस्ट जो पहिला यच आहे ना तो इथे सायलेंट बघतो आपण. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. नंतर जो 9 नंबर आहे तो आहे आवर. आवर म्हणजे आपण तासासाठी वापरतो, किती आवर झाले, किती तास झाले, तर त्याच्यामधला याची देखील हा इथे सायलेंट आहे. नंतर इथे वापरतो आपण कॉम. कॉम म्हणजे काय की कंगवा, आपण जेणे भांग करतो कंगवाला म्हणतात कॉम. इथे बी देखील सायलेंट आहे, फक्त कॉमचा COM याचा देखील उच्चार कॉम होतो, आणि COMB याचा देखील उच्चार कॉम होतो. पण जर आपण एखाद्याला शब्द दिला सरळ तर तो कॉम्ब ब असा शब्द वापरेल, तर बी हा सायलेंट आहे. त्याचा नंबर आहे 11 नंबर. इथे 11 नंबर आपण डेट. डेट म्हणजे कर्ज, पण जवळपास 95% याला लोक डेप्ट म्हणून ओळखलं जातं, कारण की त्यांना माहीतच नाही बी हा सायलेंट आहे. जो एखादा ग्रामॅटिकली जर इंग्लिश वाचत असेल तो याला डेट म्हणूनच उच्चार करेल, डेप्ट म्हणून नाही, कारण की बी हा त्याच्यामधील सायलेंट आहे. नंतर 12 नंबर आहे कॅसल. खूप सारे जवळपास 98% लोक याला कॅस्टल म्हणून याचा उच्चार केला जातो. कॅस्टल म्हणजे किल्ला असा बहुतांश उल्लेख केला जातो सरळ सरळ,
परंतु मित्रांनो टी हा याच्यामध्ये सायलेंट आहे, CASTEL, याला कॅसल म्हणून असं ओळखलं जातं. 13 नंबर आहे व्हिसल. व्हिसल म्हणजे शिट्टी, याला देखील 90% लोक व्हिस्टल म्हणून असं ओळखलं जातं. याला म्हणतात व्हिसल. व्हिसल म्हणजे शिट्टी, याच्यामध्ये टी हा सायलेंट आहे. नंतर आहे सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. सायकोलॉजीचा पी हा सायलेंट आहे, म्हणजे गरज नसताना सुद्धा हे सायलेंट वर्ड हे वापरलेले आहे सुरुवातीला. नंतर आहे रिसिट. इथे खूप जण चुकतात मित्रांनो, याला सगळेजण म्हणतात रिसिप्ट. ओके, परंतु यांच्यामध्ये पी हा सायलेंट आहे. ओरिजिनल शब्द आहे हा रिसिट. रिसिट म्हणजे पावती. नंतर 16 नंबर आहे कम. आपण म्हणतो ना कम डाऊन, जरा शांत हो. कम म्हणजे शांत किंवा शांतता, याला CALM. यल हा याच्यामध्ये सायलेंट आहे. 17 नंबर आहे हाफ. हाफ म्हणजे अर्धा, याची जी स्पेलिंग आहे HALF, जो यल आहे हा याच्यामध्ये सायलेंट आहे. नंतर आहे 18 नंबर टॉक. देखील तसंच आहे, TALK. हा यल देखील याच्यामध्ये सायलेंट आहे. इथे बघू शकता सायलेंट. टॉक म्हणजे बोलणे. 19 नंबर वॉक. वॉक म्हणजे चालणे. वॉकमधील यलसुद्धा हा सायलेंट आहे. 20 नंबर आहे लाईट. लाईट म्हणजे प्रकाश. याच्यामध्ये दोन जे अल्फाबेट आहे ते इथे सायलेंट आहे, G आणि H. तर मित्रांनो नक्की सांगा, जर हे याच्यामधले जर तुम्हाला मराठीमध्ये दिले नसते त्याचं प्रोनाऊन्सिएशन, तर तुमचे जवळपास कमीत कमी 10 सेंटेन्स देखील तरी प्रोनाऊन्सिएशनमध्ये चुकले असतील 100%. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.